नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्ही महाराष्ट्र सेट पेपर 1 ची मॉक टेस्ट देताय आणि तुमचा स्कोर जो आहे तो कधी येतोय 52 स्कोर येतोय, कधी 53 स्कोर येतोय, कधी 57 स्कोर येतोय, कधी 58 स्कोर येतोय, पण त्याच्या पुढे काय तो जात नाहीये. बरोबर आहे ना? मग मी रोज अभ्यास करतोय, मॉक टेस्ट देतोय, पीवायक्यू सॉल्व्ह करतोय, तरी माझे मार्क्स का वाढत नाहीयेत? है ना? जर हे तुमच्यासोबत होत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. कारण प्रॉब्लेम तुमच्या मेहनतीमध्ये नाहीये. प्रॉब्लेम तुमच्या मॉक टेस्ट देण्याच्या पद्धतीमध्ये आहे. तर ती कुठली पद्धत असायला पाहिजे, काय तुम्हाला त्याच्यामध्ये चेंजेस करायला पाहिजे, जेणेकरून तुमचा स्कोर वाढेल आणि येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये चांगला स्कोर घेऊन तुम्ही क्वालिफाय व्हाल. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. येत्या 24 ऑगस्ट पासून आपली पेपर 1 ची लाईव्ह बॅच सुरू होत आहे. ज्यामध्ये तुम्हाला डेली तुमच्या प्रिपरेशनमध्ये कुठलीही अडचण असेल तर तुम्हाला एक्सपर्ट्स गाईड करणार आहेत. त्यासोबतच तुम्हाला तुमचा सिलेबस लाईव्ह सेशनद्वारे कव्हर करता येणार आहे. त्यासोबत रेकॉर्डेड सेशन सुद्धा मिळणार आहेत. पीवायक्यूज विथ सोल्युशन, नोट्स, मॉक टेस्ट, 5000 प्लस एमसीक्यू सीरीज या सर्व गोष्टी तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहेत. तर यामध्ये तुमचं उत्तम प्रिपरेशन होणार आहे पेपर 1चं, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स घेऊन क्वालिफाय करता येईल. हे एक्झामिनेशन आजच प्रिपरेशनला सुरुवात करायचं. या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून ही बॅच जॉईन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप डाउनलोड करा. ॲपच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करून प्रिपरेशन करू शकता. चला तर सुरू करूया आपण आपल्या सेशनला. तर सगळ्यात आधी आपल्या चुका कुठे होत आहेत, त्या चुका आपण व्यवस्थितपणे अॅनलाइज करूया. त्याच्यानंतर आपण त्याच्या सोल्युशनकडे वळूया. ठीक आहे? तर पहिला पॉइंट आहे, तुम्ही मॉक टेस्ट देता पण त्याचं अॅनालिसिस करत नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे. सगळ्यात पहिली आणि सगळ्यात मोठी मिस्टेक आहे आपली, की आपण 50 क्वेश्चनची मॉक टेस्ट देतो. आहे की नाही? बट समजा तुम्हाला 28 क्वेश्चन बरोबर आले आणि तुम्ही स्कोर पाहिला, तर तुमचा स्कोर किती येणार आहे? 56 येणार आहे. बरोबर आहे की नाही? 28च प्रश्न आपले बरोबर आलेत. मग पुढच्या मॉक टेस्टकडे वळता लगेच. है ना? मग ही प्रिपरेशन नाहीये. जर तुम्ही 56 स्कोर आला तुमचा आणि लगेचच तुम्ही पुढच्या मॉक टेस्टकडे वळताय, मग हे तुमचं प्रिपरेशन पूर्णपणे चुकीचं आहे. मॉक टेस्टचा खरा अर्थ काय असतो, की आपल्याला आपला स्कोर नाही बघायचा आहे. आपल्याला आपले चुका बघायच्या आहेत. है ना? खरा फायदा तुमचा कुठे होतो? जे आपले चुकीचे प्रश्न आहेत, है ना? त्यामध्ये. म्हणजे उदाहरणार्थ तुमचं टीचिंग ॲप्टिट्यूड मधला एखादा प्रश्न चुकला, तर आपण फक्त आन्सर पाहून पुढे जायचं नाहीये. आपल्याला 3 प्रश्न स्वतःला विचारायचे. आपल्याला कन्सेप्ट माहिती होता का म्हणून चुकलंय का? म्हणजे कन्सेप्ट माहिती नव्हता म्हणून चुकलाय का प्रश्न? है ना? किंवा 2 ऑप्शनमध्ये आपल्याला कन्फ्यूज झालं होतं का? है ना? किंवा कन्सेप्ट माहिती असून सुद्धा घाई केल्यामुळे आपलं आन्सर चुकलेलं आहे. हे 3 प्रश्न आपल्याला स्वतःला विचारायचे आहेत आणि मग बघायचं की आपली चूक कुठे होते. आहे की नाही? जर कन्सेप्ट माहीत नसेल तर कन्सेप्ट रिवाइज करा. 2 ऑप्शनमध्ये कन्फ्यूज झाला असेल तर पीवायक्यू करा, कन्सेप्ट कंपॅरिझन करा. हो की नाही? एमसीक्यू परत एकदा प्रॅक्टिस करा त्याच्यावरतीच. हो की नाही? आणि जर छोटे-छोटे मिस्टेक असतील, सिली मिस्टेक असतील, है ना? तर थोडंसं काय करा, तुमची रीडिंग आणखीन चांगली करा. बरोबर आहे ना? मग आजपासूनच मॉक टेस्ट जेव्हा द्याल, त्या मॉक टेस्टमध्ये फक्त स्कोर नाही पाहायचा. तुमचं एरर कुठे आलं, तुमची चूक कुठे झाली ते पाहायचं. ठीक आहे? हे झालं आपलं पहिलं मिस्टेक. दुसरी आपली मिस्टेक आहे, की तुम्ही फक्त किती प्रश्न चुकले हे बघता, कोणत्या प्रकारचे चुकले हे बघत नाही. बघा, हा जो मिस्टेक आहे, म्हणजे ही जी मिस्टेक आहे तुमची, ह्याच्यातून खूप मोठा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होणार आहे. बघा, काय करतो आपण, समजा तुमचे 15 प्रश्न चुकलेले आहेत, है ना? मग तुम्ही काय म्हणता, माझे 15 प्रश्न चुकलेले आहेत. बट माझ्या मते हा डेटा अपुरा असू शकतो. बरोबर आहे की नाही? 15 प्रश्न चुकले. हा डेटा इम्पॉर्टंट आहे की नाही? हा डेटा इम्पॉर्टंट आहे. बट कसा इम्पॉर्टंट आहे? आपल्याला जेव्हा कळेल, की आपले 15 प्रश्न कोणत्या प्रकारचे होते आणि कोणत्या प्रकारचे प्रश्न चुकले तेव्हा. बरोबर आहे की नाही? मग त्या 15 प्रश्नांपैकी किती कन्सेप्च्युअल होते, किती ॲप्लिकेशन बेस्ड होते, किती प्रश्नामध्ये आपण ऑप्शनमध्ये अडकलो. बरोबर आहे की नाही? हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपले 6 प्रश्न त्यापैकी कशामुळे चुकले? कन्सेप्ट एररमुळे चुकले. 6 कन्फ्युजनमुळे चुकले आणि 4 आपले कशामुळे चुकले? की थोडेसे सिली मिस्टेक होते. बरोबर आहे? मग हे जेव्हा आपल्याला कळतं, की आपले कुठल्या प्रकारचे प्रश्न चुकलेत, तेव्हा आपल्याला पुढे अभ्यास कुठे करायचा, कसा करायचा, कोणत्या प्रश्नावरती जोर द्यायचा हे कळून जातं. समजलं? सो मॉक टेस्ट म्हणजे आपली नुसती टेस्ट नाहीये, स्कोर नाहीये. तो डायग्नोज करायचा व्यवस्थितपणे. आपली रिपोर्ट तयार करायची, मिस्टेक बुक नेहमी तयार ठेवायची. कुठे चुकलं? कोणत्या प्रकारचा प्रश्न चुकला? त्या प्रकारचे प्रश्न आणखीन प्रॅक्टिस करायचे त्या कन्सेप्टवरती. समजलं? सो फक्त प्रश्न चुकला हे नका बघू. कोणत्या प्रकारचा प्रश्न चुकला हे सुद्धा बघा. समजलं? तिसरी आपली मिस्टेक आहे प्रत्येक मॉक टेस्टमध्ये नवीन-नवीन कंटेंट शोधत असतो आपण.
बहुतेक मुलांना याचा अर्थ समजणार नाही. म्हणजे प्रत्येक मॉक टेस्ट नंतर नवीन नवीन कंटेंट शोधत राहणं म्हणजे काय? आता आपण काय करतो, एखादी मॉक टेस्ट दिली, त्याच्यामध्ये आपला कम्युनिकेशन फॉर एक्झाम्पल त्याचा प्रश्न चुकला, तर आपण काय करतो, लगेचच त्या कन्सेप्टवरती त्या प्रश्नावरती व्हिडिओ बघायला लागतो, यूट्यूबवरती जातो, है ना. आपण बघतो की या पर्टिक्युलर कन्सेप्टवरती एखादा व्हिडिओ आहे का, बरोबर आहे की नाही, किंवा दुसरी मॉक टेस्ट द्यायला जातो, है ना. रिसर्च ॲप्टिट्यूड मधले प्रश्न चुकले तर आपण पुन्हा नवीन व्हिडिओ पाहतो, तिसरी मॉक टेस्ट देतो. ICT मधला चुकला, पुन्हा नोट्स वाचायचं. काही दिवसांनी आपल्याकडे काय होतं, भरपूर व्हिडिओज होतात, भरपूर नोट्स होतात, पण रिव्हिजन होतं का, नाही होत. समजलं. सो महाराष्ट्र सेट पेपर 1 जो आहे, याच्यामध्ये शेवटच्या टप्प्यात तुमचं ऑब्जेक्टिव्ह नवीन कंटेंट मध्ये जमा करणं, है ना. हे हे तुमचं ऑब्जेक्टिव्ह नाहीये, हे तुमचं टार्गेट नाहीये, है ना. तुमचं जे एक्झिस्टिंग नॉलेज आहे, तुमचं जे अगोदरचं नॉलेज आहे, त्याला थोडंसं स्ट्रॉंग करायचं, हे आपलं महत्व आहे. ओके. मग आपली मॉक टेस्ट सुरू केल्यानंतर आपण एक रूल ठेवायचा, की चुकलेल्या प्रश्नातून जे शिकायला आपल्याला मिळालं, है ना, ते आधी रिवाईज करायचं. मॉक टेस्ट मधून आपण चूक काढले ना, त्या चुकला आपण सुधरवलं, मग ते परत रिवाईज करा, है ना. लगेच नवीन मटेरियलकडे वळू नका, त्याला रिवाईज करा. नवीन मटेरियल शोधण्यापेक्षा व्यवस्थितपणे त्याला रिवाईज करा. ठीक आहे ना. त्यानंतर मॉक टेस्ट खूप उशिरा सुरू केला. काय करतात मुलं, की अगोदर सिलेबस कंप्लीट करायचं, नोट्स कंप्लीट करायचं, रिवाईज करायचं आणि मग मॉक टेस्ट द्यायचं. स्ट्रॅटेजी थोडीशी लॉजिकल वाटते, बट याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो, की आपल्याला 50 प्रश्न 10 युनिटवरती सोडवायचे आहेत. याच्यामध्ये फक्त नॉलेज पुरेसं नाही, आपल्याला क्वेश्चन रिडिंग जमली पाहिजे, एलिमिनेशन करायला जमलं पाहिजे, आपला टाइम मॅनेजमेंट जमला पाहिजे, आपली ॲक्युरसी जमली पाहिजे, है ना. आपण काय करतो, घरामध्ये पेपर सोडवणं, 50 प्रश्न सोडवणं आणि तिथे एक्झॅक्टली एक्झामिनेशन हॉलमध्ये सोडवणं, याच्यामध्ये खूप फरक आहे. प्रेशर हँडलिंग आपल्याला जमलं पाहिजे. ठीक आहे. या सर्व गोष्टींची सुद्धा प्रॅक्टिस असायला हवी. त्यामुळे मॉक टेस्ट गरजेची असते. ठीक आहे. सो मॉक टेस्ट लेट नका करू, चालू करा लवकरात लवकर. पुढची मिस्टेक आहे आपली, तुम्ही मॉक टेस्टमध्ये फक्त स्वतःचा स्कोर पाहता. समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला 64 मार्क्स पडले, 64 तुमचा स्कोर आलेला आहे. मग याच्यामध्ये याचा अर्थ काय आहे, डिवायडेड बाय 2 केलं तर आपल्याला किती होतं, 32 क्वेश्चन्स तुम्ही राईट केलेले आहेत. मग या 32 पैकी 32 क्वेश्चन्स तुम्ही ॲक्युरेटली, कॉन्फिडेंटली, तुम्हाला माहितीच होते असे प्रश्न किती सोडवलेले आहेत आणि तुम्ही अंदाजे किती गोळी मारलेले आहेत, है ना. असू शकतं ना. मग यामध्ये कॉन्फिडेंटली आपण 32 सोडवलेत का, आणि आपले चुकलेले जे 18 आहेत, है ना, याच्यावरती फक्त अंदाज लावला का आपण, है ना, हे आपल्याला कळलं पाहिजे. मग आपलं ॲक्च्युअल प्रिपरेशन तितकं स्ट्रॉंग जर नसलं समजा, तर याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. एलिमिनेशन करता आलं पाहिजे आपल्याला, एज्युकेशनल गेस करता आलं पाहिजे आपल्याला, लकी स्कोर पण आपल्याला मिळू शकतो, बरोबर आहे की नाही. बट हा स्कोर मॉक टेस्ट मध्ये आलाय म्हणजे तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये तसं सोडवता येईल का, नाहीये. त्यामुळे आपल्याला व्यवस्थितपणे मॉक टेस्ट द्यावी लागते. तुम्ही रॉंग क्वेश्चनची रिव्हिजन करत नाही, हे मी नेहमी सांगत असतो, की तुम्ही एक काय करा, तुमची मिस्टेक बुक तयार करा, बरोबर आहे ना. मिस्टेक बुक तयार करा. मिस्टेक बुकमध्ये तुमच्या चुका कुठल्या होत्या ते ते त्याच्यामध्ये लिहायचं आहे तुम्हाला, है ना. फॉर एक्झाम्पल तुम्हाला रिसर्च ॲप्टिट्यूडमध्ये एखादा सॅम्पलिंगचा क्वेश्चन होता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन झालं, तर तिथं लिहायचं रिसर्च ॲप्टिट्यूड लिहायचं, त्याच्यामध्ये सॅम्पलिंग क्वेश्चन कन्फ्युज्ड असं लिहायचं. म्हणजे तुम्हाला कळेल की सॅम्पलिंग हा कन्सेप्ट जो आहे याच्यामध्ये मला कन्फ्युजन झाले, तो सॅम्पलिंगवरती आपल्याला फोकस करायचा आहे, हो की नाही. तर अशी मिस्टेक नोटबुक तुम्ही तयार केली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या चुका कळतील आणि ते सुधारवण्यासाठी तुम्हाला वेळ पण आहे, है ना. त्यानंतर तुम्ही एकाच मॉकच्या स्कोरवरून स्वतःची प्रिपरेशन जज करता. एखाद्या मॉक टेस्टमध्ये तुमचा स्कोर चांगला असेल, है ना, तर तुम्हाला वाटतं की हां, माझं प्रिपरेशन चांगलं चालू आहे, किंवा एखाद्या मॉक टेस्टमध्ये तुमचा स्कोर थोडासा वाईट असेल, तर तुम्हाला वाटतं की माझं प्रिपरेशन चुकीचं आहे, बरोबर आहे की नाही. पण इथे मॉक टेस्ट देणं याचा खरा मुद्दा किंवा त्याचं खरं रिझन काय, मॉक टेस्ट का देतो आपण, तर आपल्याला मिस्टेक कुठल्या आहेत हे बघायचे आहेत, है ना. आपल्याला मार्क्स किती आले हे प्रश्न नाही बघायचे, ह्या प्रश्नाचं उत्तर नाही शोधायचं आहे. आपल्याला माझ्या चुका किती कमी झाल्यात हे बघायचं आहे, माझी ॲक्युरेसी वाढली आहे का, माझा वीक युनिट जो आहे तो स्ट्रॉंग होत आहे का, हे करणं म्हणजे तुमचं मॉक टेस्टचा खरा अर्थ आहे. आलं लक्षात. सो हे मिस्टेक्स आपल्याकडून होतात आणि हे मिस्टेक व्हायला नकोत. आता याच्यामध्ये आपण मॉक टेस्ट नेमकी द्यायला कशी पाहिजे, मॉक टेस्टचा खरा अर्थ कसा आहे हे मी तुम्हाला सांगतो. प्रॅक्टिकली मॉक टेस्ट सिस्टीम कशी असते, आपण मॉक टेस्ट देऊन कसं आपल्याला स्वतःला इम्प्रूव्ह करू शकतो, कसा स्कोर इम्प्रूव्ह करू शकतो हे सांगतो. हे 6 स्टेपमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली स्टेप आहे तुम्ही मॉक टेस्ट द्यायची. मॉक टेस्ट तुम्ही द्यायची. ठीक आहे. मॉक टेस्ट देणं खूप महत्त्वाचं आहे. तुमची प्रॅक्टिस पण होते, कन्सेप्ट पण कळतो आणि तुम्हाला तुमच्या चुका पण कळतात, बरोबर आहे की नाही. त्यानंतर त्या मॉक टेस्टमध्ये तुम्हाला स्कोर किती आला हे बघायचं आहे. ओके. स्कोर किती आला,
62 आला, 64 आला, हे लिहायचं आहे तुम्हाला. ठीक आहे ना. त्यानंतर तिसरी स्टेप असेल, प्रत्येक रॉंग क्वेश्चन क्लासिफाय करा. है ना. तुमचा क्वेश्चन रॉंग आलेला आहे, मग त्या रॉंग क्वेश्चन मध्ये समजा 15 क्वेश्चन रॉंग आलेले आहेत तुमचे, त्यामध्ये कन्सेप्च्युअल किती आहेत, बरोबर आहे. त्यामध्ये असे किती आहेत की कन्फ्यूज झालेत मला, असे किती आहेत की त्यामध्ये सिली मिस्टेक मी केलेली आहे, है ना. म्हणजे कन्सेप्च्युअल इन द सेन्स कन्सेप्ट चुकलाय का तुमचा, कन्सेप्ट येत नाही तुम्हाला असं आहे का, है ना. क्लासिफाय करा त्याला की नेमकं कशा बाबतीत चुकलेलं आहे. त्यानंतर चौथा स्टेप असेल, प्रत्येक कॅटेगरीवर वेगळी ऍक्शन घ्या. ओके. आता कॅटेगरी म्हटलं की आपण कन्सेप्ट चुकला, कन्फ्युजन झालं, सिली मिस्टेकमुळे झालं, हे आपण कॅटेगरी केली. मग आता जर आपलं कन्सेप्ट चुकला असेल तर कन्सेप्ट रिवाइज करा, है ना. सिली मिस्टेक असतील तर क्वेश्चन रिडिंग वरती फोकस करा, स्पीड वरती काम करा, है ना. कन्फ्युजन झालेलं असेल तर तुम्ही व्यवस्थितपणे PYQs करा, त्या कन्सेप्ट वरती आणखी मॉक टेस्ट द्या, है ना. म्हणजे कन्फ्युजन दूर होईल. त्यानंतर 24 ते 48 तासांनी रॉंग क्वेश्चन पुन्हा सॉल्व्ह करायचंय. समजलं. एकदा का तुमचं रॉंग क्वेश्चन झालं, तेच तुम्ही सॉल्व्ह केलात, सोल्युशन केलं, त्याचं मिस्टेक सॉल्व्ह केली, त्यानंतर 24 किंवा 48 तासानंतर दुसऱ्या दिवशी किंवा 2 दिवसानंतर तो जो प्रश्न आहे तो पुन्हा एकदा सोडवायचा आहे. ठीक आहे. तो क्वेश्चन तुमच्या मिस्टेक बुक मध्ये तुम्ही लिहिलेला होता, त्याला थोडंसं परत एकदा सोडवायचं आहे. ठीक आहे ना. त्यानंतर तुम्ही पुढची मॉक टेस्ट लगेच द्यायची आहे ना. असं करू नका, लगेचच मॉक टेस्ट द्यायची नाहीये, आपल्याला थोडंसं चुका सुधारवायच्या आहेत. ठीक आहे. आपल्याला थोड्या चुका सुधारवायच्या आहेत. आजचा स्कोर पाहिला, उद्या पुन्हा नवीन मॉक टेस्ट द्यायची, है ना. सारखं सारखं ह्या गोष्टी करायच्या नाहीयेत आपल्याला, राईट. मग आपल्याला करायचंय काय, मॉक टेस्ट मधून जे काही चुका झाल्यात त्या अगोदर सुधारवायचे, त्याच्यानंतरच पुढे आपण मॉक टेस्ट द्यायची आहे. म्हणजे थोडक्यात आपण जे करेक्शन केलेले आहेत, आपल्या चुका जे सुधारवलेल्या आहेत, त्याच्यामधून आपले इम्प्रूव्हमेंट होणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपला स्कोर वाढणार आहे, तेव्हा आपण मॉक टेस्ट पुढची द्यायची. सो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, आपण मॉक टेस्ट किती दिल्या हे महत्वाचं नाहीये, आपण किती मॉक टेस्ट मधून आपल्या चुका सुधारवल्या आहेत हे महत्वाचं आहे. ठीक आहे. सो ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मॉक टेस्ट म्हणजे चुका सुधारवणं असा त्याचा अर्थ होतो, आणि याच्यातूनच तुमचं इम्प्रूव्हमेंट होणार आहे. ठीक आहे. आणि त्यासाठी आपल्याकडे मॉक टेस्ट सुद्धा अवेलेबल आहेत. आपले पेपर वनची लाईव्ह बॅच जी आहे ते 24 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन मध्ये सगळा सिलेबस जो आहे पेपर वनचा तो कव्हर करता येईलच. त्यासोबतच तुम्हाला रेकॉर्डेड सेशन, PYQs विथ सोल्युशन, नोट्स आणि मॉक टेस्ट मिळणार आहेत. 5000+ MCQ सिरीज मिळणार आहेत, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक ऍस्पेक्टने स्टडी करता येईल, प्रत्येक बाजूने तुम्हाला स्ट्रॉंग होता येईल आणि पेपर वन मध्ये चांगले मार्क्स उत्तमपणे घेता येतील. सो आजच ही बॅच जॉईन करा, व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून, किंवा ग्लोबल ऑनलाईनचा ॲप डाउनलोड करा. ॲप थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता आणि प्रिपरेशनला सुरुवात करू शकता. उशीर करू नका, वेळ कमी आहे, लवकरात लवकर सुरू करा प्रिपरेशनला. ऍप्लिकेशनच्या थ्रू कसं करायचं बघा, प्ले स्टोअर सगळ्याच्या मोबाईलमध्ये असतं. प्ले स्टोअर वरती जायचं, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं, हे ऍप्लिकेशन दिसेल तुम्हाला, डाउनलोड करायचं, ओपन करायचं. ओपन केल्यानंतर इथे खाली बघा, इथे स्टोअर सेक्शन आहे, त्या स्टोअर सेक्शनवर क्लिक केलं की एक सर्च बॉक्स ओपन होईल, त्यावरती क्लिक करायचं आणि सर्च करायचं, टाईप करायचं MHSET 2026 पेपर 1 हा कोर्स तुम्हाला दिसेल, त्यावरती क्लिक करायचं. जॉईन नाव ऑप्शन दिसेल, जॉईन नाव करायचं, फीस पे करायची आणि प्रिपरेशनला सुरुवात करायचं.